Welcome everybody. Today we are going to see a new article, that is the refraction at a single spherical surface. आता हा जो आर्टिकल आहे अतिशय सिंपल आहे आणि याच्यामध्ये इथे ती फिगर काढलेली आहे. आता आपल्याला चेंडू किंवा गोटी याचा जर एक सेक्शन जर घेतला तर हा झाला स्पेरिकल सरफेस. आता स्पेरिकल सरफेस झाला, हा दोन प्रकारचा स्पेरिकल सरफेस असू शकतो. खाली मी मुद्दाम इथं काढले कॉन्केव्ह सरफेस आणि कॉन्व्हेक्स सरफेस. आता नियमाप्रमाणे ऑब्जेक्ट नेहमी डाव्या साईडला असतो, म्हणजे त्याची ऑब्जेक्टची रेज जी आहे त्या सरफेसवर ज्यावेळेस रिफ्लेक्ट होऊन जर फोकल पॉईंट लेफ्ट साईडला येत असेल तर हा सरफेस झाला कॉन्केव्ह. हा जो आहे दुसरा सरफेस ज्याला कॉन्व्हेक्स म्हणतो, हा रे जो आहे इन्सिडेंट होतो ह्या सरफेसवर आणि हा वर डिफ्लेक्ट होतो बाहेरच्या बाहेरच. परंतु त्याचं जर डॉटेड लाईन जर आपण आतमध्ये जर घेतलं तर फोकल पॉईंट ह्या राईट साईडला येतो. आता आपल्याला माहिती आहे साइन कन्व्हेन्शनचा नियम, लेफ्ट साईडला जर असेल तर नेगेटिव्ह व्हॅल्यू असते, राईट साईडला जर येत असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता ह्या पहिल्यामध्ये फोकल लेंथ नेगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. आता ह्याचा कन्सेप्ट लक्षात घेऊन आपण आता स्टडी करणार आहोत रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शनचं पहिलं प्रिन्सिपल माहिती आहे आपल्याला की ज्यावेळेस रिफ्रॅक्शन प्रोसेस घडते किंवा घडत असते त्यावेळेस दोन मीडियमची गरज असते. एक म्हणजे एअर मीडियम आणि दुसरा म्हणजे अदर मीडियम. तो काही पण असू शकेल, मे बी ग्लास मीडियम, मे बी वॉटर मीडियम, मे बी ऑइल मीडियम. मग इथं आम्ही दोन मीडियम दाखवले. पहिला मीडियम जो आहे दिस इज N1 आणि दुसरा जो आहे तो N2. आता हे असे दोन मीडियम जे आहेत हे कुठे आहेत? ह्या स्पेरिकल सरफेसच्या विथ रिस्पेक्टला. म्हणजे डाव्या साईडला जी आहे ही एअर मीडियम N1 आणि ही जी N2 आहे. आता ही जी काचेची जर गोटी जर घेतली, त्याचा सेक्शन जर घेतला तर हे आतली बाजू झाली काचेची, म्हणून हा मीडियम जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज N2, दॅट इज ग्लास मीडियम. आता हे जे स्पेरिकल सरफेस आहे त्याचा सेंटर पॉईंट जो आहे तो P आहे, त्याला आम्ही पोल म्हणतो. आणि ह्या पोलमधनं जी लाईन पास होते तिला आम्ही म्हणतो प्रिन्सिपल ॲक्सिस. इट इज डिनोटेड बाय X', आता आपल्याला फिगरप्रमाणे आपल्याला थोडंसं माहिती द्यायची जेणेकरून आपल्याला समजलं असं आपण एक्झामिनरला समजून सांगू शकतो. तर पहिला मुद्दा, आता इथे जर बघितलं तर पहिल्यांदा सांगितलं स्पेरिकल सरफेस कोणता? Y', ज्याचा रेडियस ऑफ कर्वेचर जो आहे तो इथे Cला, आणि हा C पॉईंट जो आहे इट टेल्स अस दॅट इट इज द रेडियस ऑफ कर्वेचर. आता रेडियस ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू किंवा त्याची जे काही सेंटीमीटर जे आहे किंवा किती डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज +R. कारण C कोणत्या बाजूला आहे? राईट साईडला. मग त्याचा रेडियस ऑफ कर्वेचरचं साईन काय असेल? पॉझिटिव्ह. सो दॅट इज रिप्रेझेंटेड बाय +R is equal to radius of curvature. Now this surface, spherical surface, it is separated by two transparent medium. म्हणजे हे बी दिसतं आम्हाला, हे पण दिसतं, परंतु किमतीमध्ये फरक आहे. N1 जो आहे तो एअर मीडियम, N2 जो आहे तो ग्लास मीडियम. आता N1 जे आहे एअर मीडियम त्याची स्टँडर्ड किंमत आहे 1. याला युनिट नसतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो त्याला. आणि N2 जे आहे हे इट इज ऑल द टाईम ग्रेटर दॅन 1.
म्हणजे कंडिशन काय झाली, N1 इज स्मॉलर देन N2 किंवा N2 इज ग्रेटर देन N1. आता दुसरा मुद्दा P पॉईंटचा उल्लेख केला आहे. P इज कॉल्ड ॲज द पोल. त्याच्यानंतर X डॅश PX इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर आता इथं आम्ही ऑब्जेक्ट घेतो आहे. आता ऑब्जेक्ट कसा आहे, पॉईंट ऑब्जेक्ट. जर आपण लांबून काही अंतरावरून जर बल्ब बघितला तर आपल्याला टिपक्यासारखा दिसतो. त्याच पद्धतीने आपण तो ऑब्जेक्ट जो आहे इट इज डिनोटेड बाय O. आता हा O जे ऑब्जेक्ट आहे इट इज ॲट अ लेफ्ट साईड. सो देअरफॉर दिस U इज द डिस्टन्स बिटवीन द पोल अँड O. म्हणजे O आणि P मधलं जे अंतर आहे ते U. परंतु याला नोटेशन काय येणार, -U. So therefore we are going to take the distance as -U. आता आपल्याला इमेज फाइंड करायची. टू फाइंड द इमेज we have to consider two para-axial rays. आता para-axial rays म्हणजे काय, दोन रेज which are parallel to each other, that is called as the para-axial rays. मग आता ह्या फिगरमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पॅराॲक्शियल रेस कोणत्या. तर पहिली गोष्ट आम्ही ही ही जे चालली हे A पॉईंटला आहे आणि ही जी आहे OPX ही दुसरी रे. आता ह्या पद्धतीने आम्ही काय करतोय, ह्या दोन रेज घेतोय. आता दोन रेज घेत असताना इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. आता दोन पॅराॲक्शियल रेज जे आहेत त्याला आपण दोन नावं देऊया. पहिलं जे आहे वी कॉल दॅट ॲज रे OP आणि दुसरा रे जे आहे OA. आता रे OP इट ट्रॅव्हल्स अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस विच इज अनडेविएटेड अलॉंग PX. आता याचा अर्थ आपण समजून घेऊ. काय सांगितलं आपल्याला फिगरमध्ये की OP रे ही जी आहे इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस कोणती आहे, X डॅश PX. आता इट इज ट्रॅव्हलिंग थ्रू दिस किंवा अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस. आता ज्यावेळेस आम्ही म्हणतो आता याचं डिव्हिएशन झालं आहे का, नाही. कारण का, इट इज पासिंग थ्रू द पोल आणि पोलमधून ज्यावेळेस पास होत असते त्यावेळेस डिफ्लेक्शन होत नाही. सो नो डिफ्लेक्शन मीन्स नो डेविएशन. हेन्स वी से दॅट इट इज अनडेविएटेड अलॉंग PX. नाव अदर रे इज कॉल्ड ॲज OA. आता ही OA पॉईंटला ही जी आहे इट्स म्हणजे ओपासनं निघते आणि A पॉईंटला स्पेरिकल सरफेसवर स्ट्राईक होते, म्हणजे इथं येऊन आदळते. इथं आदळल्यानंतर आम्ही डॉटेड लाईन्स दाखवले. ॲक्च्युली अशी जायला पाहिजे परंतु ती न जाता, कारण आता मीडियम बदलते. मीडियम बदललं तर हे बघा ही ते खालची डॉटेड लाईन दाखवली C पॉईंटपासून तर N पॉईंट, म्हणजे CAN इज कॉल्ड ॲज द नॉर्मल विच इंटरसेक्ट्स ॲट मीन्स नॉर्मल लाईन इंटरसेक्ट्स ॲट पॉईंट C. मग आता ही जी आहे ह्या नॉर्मलच्या बाजूला किंवा नॉर्मलच्या साईडला डेव्हिएशन होतं. आता डॉटेड लाईन अशी जायला पाहिजे होती परंतु काय झालं, ती न जाता इकडे खाली बेंड झाली ती. त्याला म्हणतो आम्ही डेव्हिएशन. when it get deviated, this means that it is deviated towards the normal. म्हणजे नॉर्मल काय, CAN ही नॉर्मल आहे त्या दिशेला ती डायव्हर्ट झालेली आहे. आता याच्यामुळे काय झालं आहे, वेगवेगळे अँगल तयार झाले. आता पहिला जो आहे, आता इथं जे आहे OP मुळं, आता हे बघा OP आणि OA याच्यामध्ये अँगल जो तयार झाला तो अल्फा. परंतु OA आणि हे नॉर्मलमध्ये जो अँगल तयार झाला त्याला म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. काय म्हणतो त्याला आम्ही,
अँगल ऑफ इन्सिडन्स. आता दुसरा अँगल इथं जर बघितलं आम्ही C, which makes an angle with principal axis that is called as beta. तसंच AI ही रे जी आहे इट मेक्स अन अँगल गॅमा. आता अशा तीन जे आहेत हे तीन अँगल प्रिन्सिपल ॲक्सिसमुळे तयार होतात. आता हा जो आहे मधला आर म्हणजे ज्या डेविएशन होतं नॉर्मलच्या बाजूला, मग नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे, ही रेला काय म्हणणार, ए आय रेला रे ए आय इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टेड रे, and the angle between the refracted ray and normal is called as angle of refraction. It is denoted by r, small r. आता हे झालं आमचं माहिती. आता आपल्याला पुढचा मुद्दा जो बघायचा आहे, आता स्नेल्स लॉचा आपल्याला नवीन मुद्दा घ्यायचा आहे. आता स्नेल लॉचं जे इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन, आता स्पेरिकल सरफेसचे लेफ्ट बाजू जी आहे ती एअर मीडियम, लेफ्ट साईडला आमचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. आता मग N1 इंटू साईन आय, आणि राईट साईडचा जो मीडियम आहे तो ग्लास मीडियम म्हणजे N2, आणि रिफ्रॅक्शन राईट साईडला झाले म्हणून N2 साईन आर. सो अकॉर्डिंग टू द स्नेल्स लॉ वी हॅव N1 साईन आय इज इक्वल टू N2 साईन आर. याला आपण काय म्हणूया, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. आता प्रिन्सिपल ॲक्सिसमुळं आपल्याला माहिती आहे कोणकोणते अँगल झाले तयार, अल्फा, बीटा अँड गॅमा. दीज आर द अँगल्स विच आर मेड बाय द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल विथ रिस्पेक्ट टू प्रिन्सिपल ॲक्सिस. आता हा झाला एक मुद्दा. परंतु आता आम्हाला वरच्या 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये आयची किंमत काय किंवा आरची किंमत काय, जर नुसता आयने आम्हाला काहीच कन्क्लुजन ड्रॉ करता येणार नाही. मग जर फिगरकडं फोकस जर केलं तर आमच्या काय लक्षात येतं की हे बा, हे आय हा जो आहे, आता ही जी रेष आहे ए पी, इट इज दिस इज द आर्क, ए पी इज द आर्क. परंतु ज्या वेळेस आम्ही हे अँगल जे आहेत अल्फा, बीटा आणि गॅमा हे जर आम्ही स्मॉल जर कन्सिडर केले तर ए पी आर्क जो आहे तो एक स्ट्रेट लाईनसारखा दिसेल. म्हणजे काय झालं, एक त्रिकोण तयार झाला ओ ए पी. आता मग आपल्याला माहिती आहे की इथं इन्सिडंट रेमुळं अँगल तयार झाला विथ प्रिन्सिपल ॲक्सिस अल्फा. आता हा जो नॉर्मलमुळे ह्याच इन्सिडंट रेमुळं अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झाला. आता त्रिकोण आहे, मग आता मला ह्या त्रिकोणमुळं आय इज इक्वल टू किती येणार, तर अल्फा प्लस बीटा. आता हे पहा, हा त्रिकोण झाला ओ ए सी, हा त्रिकोण म्हणजे बाह्य कोन बरोबर आतले 2 कोन, अंतर 2 कोन. हे बघा, आय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा, हा झाला आय. त्याच पद्धतीने आर. आता आर काय आहे, आर इज इक्वल टू, आता बीटा ॲक्च्युअली बीटा इज इक्वल टू काय आहे ना, हा बाह्य कोन बरोबर आतले 2 बेरजीचे कोन, म्हणजे बीटा इज इक्वल टू काय आलं, आर प्लस अल्फा. पण आम्हाला काय पाहिजे, आर, म्हणजे आर इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. तर त्या पद्धतीने इथे आम्ही इक्वेशन जे मांडले हे बा, आर इज इक्वल टू बीटा मायनस गॅमा. सो आय आणि आर आम्ही जे काढले ते एक्सटिरियर अँगलच्या थेरमने म्हणा किंवा प्रिन्सिपलने म्हणा काढलेले आहे. आता पुढची स्टेप, फॉर पॅरॅक्शियल रेज ऑल अँगल्स आर टेकन टू बी स्मॉल. म्हणजे अल्फा बीटा गॅमा जो आहे तो जर आम्ही बारीक बारीक करत गेलो तर पुढे काय होतं, पी ए कॅन बी कन्सिडर्ड ॲज आर्क फॉर अल्फा बीटा अँड गॅमा. बरं, आता जसं जसं आम्ही म्हटलो की
अल्फा बीटा गॅमा जर आम्ही छोटे केले अँगल करायचे जर ठरवले तर साइन ऑफ आय काय होणार, तो इक्विवलंट टू स्मॉल अँगल दॅट इज आय. म्हणजे साइन आय इज टेकन ॲज आय अँड साइन आर इज टेकन ॲज स्मॉल आर. म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस बरोबर अल्फा बीटा गॅमाची किंमत छोटी छोटी जर करत गेलो, इनडायरेक्टली साइन आयचा आय होतो, साइन आरचा आर होतो. बरं, मग आता आपण फिगरनुसार जर बघितलं तर अल्फाची किंमत काय. सो इट इज व्हेरी सिम्पल. नाव इफ यू लुक इन टू द फिगर यू विल फाइंड दॅट एवा आता हा अल्फा आहे, हा त्रिकोण झाला हे OAP. म्हणजे काय झालं, हे जे आहे जो अल्फा अँगल जो आहे इट इज नथिंग बट आर्क AP अपॉन PO. आर्क AP अपॉन PO ही झाली तुमची अल्फाची व्हॅल्यू. त्याच पद्धतीने बीटाची, आता बीटा काय, मग हे आर्क अपॉन PC. आणि त्याच पद्धतीने गॅमा आर्क AP अपॉन PI ही किंमत. सो देअरफोर आपल्याला मग आता आपण काय करणार, OPची किंमत मायनस U, PCची किंमत प्लस R आणि PIची किंमत प्लस V. आपण काय करणार, अल्फा बीटा आणि गॅमाच्या इक्वेशनमध्ये टाकणार आहे. सो लेट अस सी हाऊ द इक्वेशन चेंजेस. सो वी फाइंड दॅट हा बघा अल्फा इज इक्वल टू आर्क AP अपॉन PO. म्हणजे इथंच फक्त चेंज करायचं, POची किंमत मायनस U टाकणे, बीटाची जी आहे आर्क AP अपॉन PC म्हणजे PCची किंमत प्लस R आणि गॅमा इज इक्वल टू आर्क AP अपॉन PI इज इक्वल टू आर्क AP अपॉन प्लस V. आता आम्हाला मिळाले अल्फा बीटा अँड गॅमा. ह्या पद्धतीने जे किमती काढल्या त्या इक्वेशन नंबर 1मध्ये आम्ही आता टाकणार आहोत. पण इक्वेशन नंबर 1 कशाच्या टर्म्समध्ये, साईनच्या आहे. आता आपल्याला साइन आयच्या ऐवजी आय टाकायचं आणि साइन आरच्या बाबतीत आर टाकायचा. सो इक्वेशन बिकम्स N1I इज इक्वल टू N2R. आता आम्हाला मिळाले इंडिव्हिज्युअल आय आणि आर. साइन टर्म काढून टाकली कारण स्मॉल अँगल झाल्यामुळे. आता आयची किंमत किती आहे, अल्फा प्लस बीटा, आणि आरची किंमत किती आहे, बीटा मायनस गॅमा. तर आता आपण काय करणार आहोत, याच्या आपण किमती टाकणार आहेत. आता याच्यात किमती टाकल्यानंतर इक्वेशन लुक्स लाईक दिस. N1I आयची किंमत अल्फा प्लस बीटा, N2 जशाला तसा, आरची किंमत बीटा मायनस गॅमा. आता इकडच्या साईडला इथं बघा दोन्ही बाजूला बीटा बीटा कॉमन आहे, तर बीटा एका साईडला आणलं, बीटा एका साईडला आणलं तर N2 मायनस N1 बीटा येतं, आणि उरलेलं जे आहे ते एका साईडला जातं N2 अल्फा प्लस N2 गॅमा प्लस N1 अल्फा. हे झालं 2 नंबरचं इक्वेशन. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूटिंग दिस इक्वेशन्स अल्फा बीटा आणि गॅमा इन इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही बाजूला सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे, आर्क AB. सो गेट कॅन्सल्ड आणि शिल्लक काय राहतं पहा, N2 मायनस N1. आता इथं कोणता होता, बीटा, बीटाची खालचा रिमाइंडर काय प्लस R म्हणजे हा R. इकडे N2 अल्फा गॅमा, N2 अपॉन काय गॅमाची फक्त V, कारण आर्क कॅन्सल झाले कॉमन असल्यामुळं. त्यानंतर आता इथे जी आहे प्लस N1 अल्फा. आता प्लसचा मायनस का झाला, कारण यू इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स, तो कोणत्या साईडला आहे, लेफ्टला, म्हणून तो मायनस आला. प्लस इंटू मायनस मायनस, मायनस N1 अपॉन U. सो द रिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्पेरिकल सरफेस इज फाउंड टू बी बाय इक्वेशन N2 minus N1 upon R is equal to N2 upon V minus N1 upon U. तर ह्या पद्धतीने हे इक्वेशन आहे
आणि आपल्याला हे इक्वेशन 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं परीक्षेच्या वेळेस. सो विल स्टॉप हिअर.